स्टार्ट हा. मंडळी नमस्कार. हा रायरीचा पूल आणि या रायरीच्या पुलाच्या जवळच हा रेती घाट आहे. हा अधिकृत घाट आहे, परंतु या अधिकृत घाटावर अनधिकृत मशीनच्या सहाय्याने हे बघा पोकल्यांच्या या सहाय्याने टिप्पर भरणं चालू आहे. तहसीलदार असेल, महसूल प्रशासन असेल, यांच्या ह्या ज्या गाड्या आहेत ह्या रायरीच्या पुलावरून जातात, परंतु त्यांना हे दिसत नाही कारण त्यांनी डोळे झाकून घेतले आहेत. तहसीलदार अजित दिवटे, आपण कुठे आहात? तुम्हाला हा रेती घाट दिसत नाही का? तुम्ही याच रस्त्याने जाता, परंतु तुम्ही या रेती घाटाकडे डोळे झाक करत आहात. काल सांगितल्याप्रमाणे आज तुम्हाला हा लाईव्ह या ठिकाणी रेती घाट तुम्हाला दाखवत आहोत. हे बघा रेती या पोकल्यांच्या सहाय्याने कशी भरले जाते. म्हणजे सर्रास महसूल प्रशासनाच्या रेती घाटाच्या करारनाम्याचं उल्लंघन या ठिकाणी रेती ठेकेदार करत आहे आणि याला तहसीलदार अजित दिवटे पूर्णतः जबाबदार आहे. कारण त्यांच्याच या मार्गदर्शनाखाली हा घाट सुरू आहे काय अशी शंका निर्माण झाली आहे. बाजूलाच ही रेती घाटाचं अनधिकृत चालत असल्यामुळं बाजूला उपोषण बसलेलं आहे. उपोषण बसलेलं असताना सुद्धा हे रेती सर्रास या ठिकाणी उत्खनन सुरू आहे. नेमकं कोणाच्या भरोशावर उत्खनन सुरू आहे असा प्रश्न या निमित्ताने पडला आहे. बघा आपण हा रेती घाट कसा चालू आहे. कट करून